आले का सगळे? तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आपण आज व्हिडिओ काढायचा मुद्दा असा घेतलाय की संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या सगळ्यांच्या लाडक्या सबसे कातील गौतमी पाटील. अजून मला मला तरी तुम्हाला वाटलं असेल गारगार, पण मला कुठंतरी अजून नाही वाटलेलं, कारण अजून पाटलांचा बैलगाडा राहिला. सबसे कातील गौतमी पाटील आणि अजून त्यांच्यानंतर पावलावर पाऊल ठेवणाऱ्या राधा पाटील. नाही येते, जेवली नाहीये मी आज म्हणून. राधा पाटील नंतर सायली पाटील. रावजी बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी. तिघी विषय आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहेत. तर आपण बघू पुढं व्हिडिओमध्ये काय काय मुद्दे होते. तर सगळ्यात आधी गौतमी पाटील. काय रे काय छोटू, असं शिकवलं घरी तुला? आता लपवतोय, ठेवून दे त्या खिशात, नाही तर खरंच मी घेऊन जाईल. गौतमी पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावायचं काम केले. गौतमी पाटीलच्या नादात म्हातारे व्हिडिओ बघायलेत, बारके लेकरे व्हिडिओ बघायलेत, कोणी व्हिडिओ बघायलेत. गौतमी पाटील पहिले स्वस्तात नाचत होती, आता बिचारीला फेम भेटला. आता एवढे पैसे महागाई, लाख लाख दीड लाख रुपये देऊन लोक त्याच्यावर असे पैसे उधळायलेत. बारीनं ते फुकट नाही, पैसे घेऊन नाचायल्यात, आपलेच पैसे लुटायल्यात. तर ह्यांचा आदर्श काय घ्यायचा? युवा पिढीने ह्यांचा आदर्श काय घ्यायचा? तर युवा पिढीने जायचं यांच्यावर पैसे उधळायचे. नाचो. युवा पिढीने ह्यांचा असा आदर्श घेतलाय. त्यांच्या नादानं बारकी लेकरं बी बघा, हे बारकी लेकरं बघा कसे एन्जॉय करायला. यांनी शाळेत जायचं, शाळा शिकायची, काही नाही. ह्यांना त्या बाया नाचवायला पाहिजेत, काय दुसरं काही नाही. या सगळ्या गोष्टी आपण गौतमी पाटीलला माझी कळकळीची विनंती आहे की बाई तू हे बंद कर असे धंदे. आता पैसा लय मोठा झालाय, फॉलोअर झालेत, आता काय ब्लॉग टाकीत जा, तू डेली ब्लॉग टाकीत जा. माझ्यापेक्षा मला याचाच डान्स आवडायला लागला. दादा एकच नंबर, एकच नंबर. नादच नाही करायचा. सगळ्यांचा मनापासून आभार. अजून बरेच गाणी आहेत, शेवटपर्यंत एन्जॉय करायचंय. मला माहिती आहे तुमचं आवडीचं गाणं राहिलंय अजून, महिला वर्ग खास. कुठलं सांगा बरं? बायकांनाच आवडतं का? हा, तुम्हाला आवडतं का ना? आवडतं ना? म्हणून अजून आपल्याला राडा करायचंय. हा, असं शेवटपर्यंत राहायचंय. गडबड गोंधळ कोणीही करू नका. सगळ्यांनी शांततेत बसायचंय. आपल्याला सुखरूप कार्यक्रम पार पाडायचाय. म्हणून तिकडे सगळ्यांनी शांत बसा आणि शेवटपर्यंत असं डान्स बिन्स करून तू इकरी काढलंस, लोकांचे 7-12 गेले तुझ्या नादात. अजून नाही समजा तमाशाच्या नादात काही लोकांचे गेलेले आहेत 7-12. यांचे खरं नाव काय आहेत कोणाला माहिती बी नाहीत नाव. गौतमी पाटील, मागच्या वेळेस म्हणली माझं वैष्णवी नाव आहे. वैष्णवी नाव आहे का? गौतमी पाटील, राधा पाटील, सायली पाटील. म्हणतो भेटल जमा मी गुन्ह्यात मला अटक करा. पुण्यात अटक करायची काही गरज नाही. गौतमी पाटील तुम्ही काय करा, व्हिडिओ काढायचं बंद करा.
स्टेज शो करायचं बंद करा, जेणेकरून की बाबा महाराष्ट्रात साधं सरळ सोपं वातावरण राहील. आधीच काय आमच्या इथले नेते कमी आहेत का? महाराष्ट्रातले नेते कमी आहेत का लोकांची एन्जॉयमेंट करायला? त्याच्यात तुम्ही एक हे नवीनच आणले. आय राव, गौतम पाटीलला माझं एक सांगणं आहे की कमीत कमी तुम्ही फीस तरी कमी करा ना. 1,00,000-1,50,000 रुपये घेऊन येतात, 4 गाण्यावर नाचतात, आणि आम्ही बघाय गोळा व्हायचं 100-200 लोकांनी, लांबून लांबून पार 10,000 लोक गोळा होते. तुम्ही काय करायचं? पाटलांचा बैलगाडा झालं एवढंच. जरा थोडं काय करा, गाणे वाढवा, फीस कमी करा. 20-30 हजार रुपये देत असलं तर बघा. सरपंच, नगरसेवक, बिगरसेवक, आता निवडून आलेत नगरसेवक, होऊ द्या, एन्जॉय. काय करा, रेट कमी करा. इन्स्टाची स्टोरी टाका. एवढा व्हिडिओ तुम्ही बघताना नाही बघताना काही नाही, इन्स्टाला एक स्टोरी टाका. गौतम पाटील, राधा पाटील, सायली पाटील, आमचे रेट कमी झालेले आहेत. इथून पुढं पडलेले नगरसेवक, निवडून आलेले नगरसेवक, यांना सगळ्यांना ऑफरमध्ये आमचे शो भेटतील. तसेच जे कार्यकर्त्यांनी पूर्ण कष्ट घेतले होते, नगरसेवक निवडून आला, त्यांच्यासाठी स्पेशल ऑफर असं तुम्ही काढा, जेणेकरून की बाबा तुमचे फायदा होईल. कारण तुमचे रेटच एवढे झाले की आमच्यासारख्याला ते रोडनं झाले ना. आता कसं आमच्या नगरसेवकाला म्हणावं की बाबा गौतम पाटीलचा शो ठेवू? तुम्ही 1.5 लाखाच्या घरात जातात, नगरसेवक आमचा 4-5 हजारावरच खुश. त्याच्यामुळं येथे जमलेला सगळ्यांचा मान राखून अव डोक्यावर घेते पदर. काय समद्यांचा मान राखून डोक्यावर घेते पदर. अव माझ्या राजदादाला लागो ना कोणाची नजर, लागो ना कोणाची नजर. तर ह्या 3-4 ज्या पाटलीनबाई आहेत, ह्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला असं वेळ लावलंय की लहान लेकरं, मोठे माणसं, कॉलेजचे पोरं, म्हातारे माणसं, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ह्यांचाच व्हिडिओ आहे. ढकला, नाचो नाचो. इंस्टावर रील्स 7-12 जायची बारी आली तरी हेच. तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. त्याच्यामुळं तर हे चांगलं आहे समाजासाठी का वाईट आहे, तर हे तुम्हीच ठरवा. कमेंटमध्ये लिहा. आणि कमेंट करायला कसं आहे माहिती आहे का, कमेंट करायचं मला सबस्क्राईब करावं लागते. थोडी सेटिंग केली जरा यूट्यूबनं नवीन. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये लिहा. काय शिव्या द्यायच्यात ते द्या, सगळं द्या. आपण हे टेन्शन नाही. आणि पुढचा व्हिडिओ कशावर काढायचं ते बी लिहा. कारण कसं आहे, आपल्याला मनाने कळत नाही, लोकांचं ऐकूनच आपल्याला हे करावं लागते. इतके दिवस नेत्याचं ऐकलं आहे, आता तुमचं ऐकू त्याला काय. तुमच्या लाईक भेटत असल्यावर काय टेन्शनच नाही ना. लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.